आजचा आपला प्रॉब्लेम काय? आज जेव्हा बाळ युटरसमध्ये ग्रो होत आहे, त्या बाळाची सर्वगुण संपन्नता बनते, तर तिथे आपण काम करत नाही, आपण डिलिव्हरी नंतर काम करायला सुरुवात करतो. बट खऱ्या अर्थानं गर्भसंस्कारांविषयांचा हा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात आली की डिलिव्हरी नंतरचं जे एखादं व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाचा त्याच्या आयुष्यातला, त्याच्या किंवा तिच्या आयुष्यातला जो काही यश आहे, जे काही सक्सेस आहे, ते सक्सेस खऱ्या अर्थानं डिलिव्हरीच्या आधी 9 महिन्यांमध्ये मिळालेल्या स्वभाव स्वरूप संस्कार आणि कपॅसिटीजच्या त्या वरदानावरती डिपेंड राहतं. म्हणजे डिलिव्हरी नंतर तुम्ही किती अचीव्ह करणार आहात हे तुम्हाला तिथे काय मिळाले याच्यापेक्षा डिलिव्हरीच्या आधी गर्भात असताना तुमच्या कपॅसिटीज किती सुंदर बनलेल्या आहेत, तुमचा स्वभाव कसा बनलेला आहे, तुमचं अंतर्गत नेचर कसं बनलेलं आहे, यावरती पूर्णपणे अवलंबून राहतं. आणि इथे आपण वेळ देत नाही आणि वेळ नंतर देतो. पण बरेचदा असे अनेक मुलं असतात, असे अनेक पालक असतात की त्या पालकांना आपल्या मुलाला वेळ देण्याची वेळच येत नाही, किंवा अशी मुलं असतात की ज्यांना ते पालकच भेटत नाहीत. म्हणजे डिलिव्हरी नंतर प्रत्येक पालक त्या मुलांबरोबर किती दिवस आहे हे कोणालाच माहित नाहीये. बट डिलिव्हरीच्या आधी 9 महिन्यांमध्ये मात्र नक्की आहात. त्या 9 महिन्यांमध्ये जर का ती आयुष्यभराची कपॅसिटीची चांगली शिदोरी दिली, संस्कारांची शिदोरी दिली, तर मला वाटतं की आयुष्यभर पुन्हा काम करायची गरज नाही, चिंता असायची गरज नाही.